आता डाळिंबचा आनंद घेते। छान वाटलं 2 दिवस थंडीत राहिलो। एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा। किती सारा सडा पडलेला आहे फुलांचा। हनुमान भगवान आहे, श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत। या पावसाच्या आवाजामुळे मी जागी झालेली। आओ पधारो। ठीक ठाक ते नेहमी माझी रांगोळी पुसून जातात। देवाचा नैवेद्य सुद्धा तयार आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजले आहेत आता आणि माझा सगळा स्वयंपाक आज झालेला आहे लवकर, कारण आज कामिका एकादशी आहे। फराळाचा स्वयंपाक झालेला आहे। आज मी फराळामध्ये खिचडी बनवली आहे आणि आत्ता दालचा डबा भरत आहे। हे का सकाळी लवकर काम झालं माझं। किचन सगळं झालेलं आहे, किचन पण पुसून ठेवलेलं आहे आणि काल संध्याकाळी आम्ही 7:30-8 पर्यंत आम्ही आमच्या नवीन घरून राहत्या घरी आलेलो। छान वाटलं 2 दिवस थंडीत राहिलो आणि आता इथं ना वाम वातावरण आहे। माझ्यासाठी चांगलं इथलं वातावरण आहे आणि दादूसाठी नवीन घरचं वातावरण आहे। चलो मस्त खिचडीचा वास येत आहे। चलो दादूचा डबा तर पॅक झालेला आहे। आता फोंडेजींचा आवरल्यानंतर मी आणि फोंडेजी मंदिरामध्ये जाऊन येतो। चमचा पडला आतमध्ये ठेव। यशवंत भाऊ, यशस्वी भाऊ, बच्चू पप्पांच्या पाया पडतोय। एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा। कामदा एकादशी, कामिका एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद आपका। आओ जाओ। फोंडेजी आता देवपूजा करत आहेत। आता मी पूजेसाठी खालून फुल आणून देते फोंडेजींना ह्या प्लेटमध्ये। चल पार्किंग मध्ये ना नारळ झाडाचा मोहर पडलेला आहे खूप सारा। मोहर म्हणजे मला वाटतं फुलं आहेत ही नारळाच्या झाडाची। हे बघा अशी फुलं दिसतात, खूप सारी फुलं पडलेली आहेत आणि त्या साईडला पारिजाताचा फुलांचा साडा पडलेला आहे। हे बघा किती सारा सडा पडलेला आहे फुलांचा। चलो अभी मैं ले लेती फुलं। खाली पडलेली नाही घेत, कुंडीतली घेते आणि भिंतीवरची फुलं घेते। चांगली आहेत ती सुद्धा, ये नाही ले लेती। एवढी सारी पारिजातची फुलं मिळाली आहेत। बघू इकडं अजून कुठली मिळतात का। इथं फक्त लाजूळच्या झाडाला खूप सारी फुलं आलेली आहेत। लाजूळचं झाड असतं का वेल काय कळत नाही मला। वेल सारखं पसरत पण नाही आणि झाडासारखं वाढत पण नाही। चला ही नाही फुलं घेता येणार, पण खूप सुंदर दिसतात लाजूळची फुलं सुद्धा। इकडे जास्वंदाच्या झाडाला पण फुलं नाही आली। चलो ठीक है, एवढी फुलं बास झाली देवासाठी। जी क्या हो गया पुत्र? हो लुकिंग सो क्यूट। खरंच खूप सुंदर दिख रहा है। मनाची कॉलेजला निघण्याची तयारी चालू आहे। फोंडेजी लीजिए। आता देवाला नैवेद्य पण देते खिचडीचा। फोंडेजी लीजिए। चला आता आम्ही मंदिरामध्ये जाऊन येतो। पूजा अर्चना झालेली आहे घरातली। म्हणा येऊ का बाबू? खिचडी खाऊन जा आणि डब्यात पण घेऊन जा, ठीक है? नाइस। कितनी बार पूछेगा पुत्र, बहुत खूबसूरत दिखाई दे रहे हो तुम। गोविंद बोलो हरी गोपाल बोलो। आता हलकं ऊन पडलेलं आहे। मग अशी आबाळ होतं, आता हलकं ऊन पडलेलं आहे। आणि जी बघा मांजर कुठं बसलेली आहे, टिप्पीवरती बसलेली आहे। करंट बसायचा हिला। पक्ष्यांना कशाचीच भीती नसते, पक्ष्यांना प्राण्यांना। बसू फोंडेजी। आता आम्ही घराजवळच्या श्रीकृष्ण मंदिरासमोर पोहोचलेलो आहोत। आता दर्शन घ्यायला जातो। खूप सुंदर मंदिर आहे बघा। मंदिराच्या वरती बघा सगळ्या देवतांच्या देवींच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। श्रीकृष्ण भगवान आहेत, दत्त भगवान आहेत, हनुमान भगवान आहे, श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत। प्रणाम भगवंता, शतकोटी प्रणाम।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने राधे कृष्ण राधे राधे श्याम 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 राधे राधे। चला साधू बाबाचं पण दर्शन घेऊयात। खूप सुंदर मंदिर आहे हे। वरती राधाकृष्णांचं मंदिर, खाली साधू बाबा आहेत आणि वरती पुन्हा महादेव भगवान। एवढं सुंदर मंदिर आहे। शतकोटी प्रणाम। साधू बाबा हे श्रीकृष्णांचे भक्त होते, त्यांची समाधी आहेत। बापरे, पायऱ्या चढून वरती येईपर्यंत पाय दुखून आले माझी। तर इथं आहे महादेवाचं मंदिर। नंदी भगवान, त्या ताईने पेड्याचा प्रसाद वाटलेला आहे। चला देवदर्शन झालेलं आहे, आता घरी निघतो। कोणीला ऑफिसला जायचं आहे आणि हे मंदिर ना खूप छान आहे, प्रसन्न वाटतं अक्षरशः मंदिरात आल्यानंतर। बसू फोंडाजी। गुडघे जाम झालेत अक्षरशः। मला वाटलं तू गेला कॉलेजला, निकल रहा है अभी। ठीक है, आवजो पुत्र, डब्बा घेतला का? ठीक है, आराम से गाड़ी चलाई लो गड्डी। आवजो, चावी घेतली, आय कार्ड, फोन, ठीक है। मी नाही खाणार, आप खा लो। मैं डाळिंब खाऊंगी, अनार खाऊंगी। आहे। दुपारचे 12 वाजले आहेत आता। माझ्या घरातली सर्व कामं झालेली आहेत। आज एकादशी असल्यामुळे ना घरामध्ये जास्त कामं नसतात, कारण मी स्वयंपाकच करत नाही। सगळ्यांची एकादशी असल्यामुळे फक्त भगर किंवा साबुदाणा बनवते, त्याच्यामुळे जास्त किचन ओटा खराब नाही होत आणि भांडी धुवायला कमीच पडतात। आणि आज घरामध्ये एकदम शांती आहे। 2 दिवस चिरंजीव घरी होते, किलबिल होता त्यांचा, पण आज सगळेच गेलेले आहेत लवकर। पंडित तर आज लवकरच गेले आहेत ऑफिसला, मला पण गेलेला आहे आणि थोडं माझं नामस्मरण पण झालेलं आहे। त्यामुळे कामं काहीच नाहीत आता घरामध्ये, एकदम शांती पसरली आहे घरामध्ये। तर मग आता मी थोडा वेळ फोन वापरते, कारण सकाळपासून फोनला हात नाही लावला, फक्त व्हिडिओ काढण्याकरताच फोन वापरलेला आहे। दुपारचे 2 वाजले आहेत आता। फोन वापरून झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि आता बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसाच्या आवाजामुळेच मी जागी झालेली। खूप जोराचा पाऊस येत होता मगाशी, आता थोडासा जोर कमी झालेला आहे पावसाचा। सकाळी चांगलं ऊन पडलेलं आणि आता पाऊस येत आहे। दुपारचे 3 वाजले आहेत आता आणि सकाळपासून काहीच नाही खाल्लं। डाळिंब होतं ते सोललेलं आहे, आता डाळिंबचा आनंद घेते। डाळिंब तर खाऊन झालेला आहे आणि 5-6 दिवसापूर्वी मी 2 ब्लाउज कट करून ठेवलेले, ते आता थोडं शिवते, नंतर त्याला मुहूर्तच लागणार नाही। कोण आलेला आहे? माझा दादू। हाँ जी, भीग गए बारिश में बेटा। आओ पधारो, आइए, स्वागत है आपका। दादू, मला आज करमलं नाही रे बाळा, तू गेला कॉलेजला। 2 दिवस घरी होता, तुला चांगलं मी चिडवायचे, मजा वाटायची, आनंद यायचा। घरी बसलो तर म्हणती काय करतो, घरी बसलो। आणि जा रे बाळा, मी आजच म्हणलं मला करमलं नाही तरी चालेल, लेकिन तू पडले, कुछ तो बनले। आता मी माझ्यासाठी सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे। आता काढा चांगला उकळल्यानंतर गुळ घालून काढायचा आनंद घेते। बापरे, सुंठेचा काढा आटला जरा, गॅस बंद करते आणि शोधून घेते सुंठेचा काढा। मेरा सोना पुत्र आ गया। कुठे? नहीं आज नहीं रांगोळी पुसली कोण बाळा। कैसा गया दिन पुत्र? ठीक ठाक है। ठीक ठाक, अच्छा नहीं गया? ठीक
क्यों नहीं गए? अच्छा चला जिमला जायचंय? नको जाऊ, आज एकादशी आहे. बस जा, आज एक दिन छुट्टी ले ले, कल जाना. उपवास आहे ना, ताकद नाही राहणार. खजूर आहे. ठीक आहे, तेरी मन मर्जी बेटा. आमच्या दारात नाही, इथं मी रांगोळी काढत असते आणि वरती 2 लहान मुलं आहेत. ते नेहमी माझी रांगोळी पुसून जातात. आजकाल रांगोळी काढलेली आहे, पण आज नाही पुसली पोरांनी. मला वाटतं त्यांची आई किंवा वडील असतील बरोबर. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता आणि माझा दादा आता देवपूजा करत आहे आणि मी हा दिवा चौकटीच्या बाहेर ठेवून येते. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम. देवाचा नैवेद्य सुद्धा तयार आहे. तुळशीपत्र, एक गोड भगर केलेली आहे आणि आमटी आणि साधी भगर. लो जी पुत्र लीजिए. समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे. आता फक्त फोडणीची वाट बघत आहे. फराळ करायचा आहे आम्हाला फोडणी आणि मना आल्यानंतर फराळ खातो संध्याकाळचा. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.